नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. गेल्या 4 वर्षात असंख्य कर्तबगारांनी अपार कष्टानं महाराजांच्या योजने आणि आसेप्रमाणे कर्तबगारीची शर्त केली होती. त्यातील कित्येक जण रणांगणावर ठार झाले होते. जीवा महाला सकपाळ, रामाजी पांगोरे, शिवाकाशीत, मायनाक भंडारी, बाजी प्रभू, कावजी मल्हार, बाजी पासलकर, वाघोजी तुपे, बाजी घोलप, अज्ञानदास शाहीर, कान्होजी जेधे या स्वराज्यनिष्ठांच्या आणि कर्तबगाराच्या रांगाच्या रांगा महाराजांच्या पाठीशी उभ्या होत्या. त्यामुळेच स्वराज्य सुंदर आणि संपन्न बनत होतं. पण महाराज मात्र कुणालाही विसरत नव्हते. होते त्यांनाही अन जे गेले त्यांनाही. शाहिस्तेखानाने उंबरखिंडीच्या लढाईनंतर पुढच्या लढाईची म्हणजे पराभवाची तयारी केली. त्याने कोकणातील ठाण्याजवळील कोहसगड नावाचा किल्ला घेण्यासाठी आपली फौज पाठवली. तीही मार खाऊन परत आली. शाहिस्तेखान एका चाकणच्या मोहिमेशिवाय कुठल्याही मोहिमेवर स्वतः गेला नाही अन प्रत्येक मोहिमेमध्ये महाराज स्वतः भाग घेत आहेत. इसवी सन 1663 साल उजाडलं. शाहिस्तेखानानं स्वतःच जातीने एका प्रचंड मोहीम योजली. कोणती? स्वतःच्या मुलीच्या लग्नाची. खरंच आपल्या बहिणीच्या मुलाशी त्याने आपल्या मुलीचं लग्न ठरविलं. लग्न अर्थात पुण्यात लष्करी छावणीत होणार होतं. लाल महालाचं मंगल कार्यालय झालं होतं. मुलाच्या आईचं नाव होतं दहर-आरा बेगम. ही अर्थात खानाची बहीणच. तिच्या नवऱ्याचं नाव जाफर खान. हा यावेळी प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुख्य वजीर होता. तो या लग्नासाठी पुण्यास येणार होता. आलाही. प्रचंड लवाजमा, प्रचंड थाटमाट, वेगवेगळ्या लग्नीय समारंभाची रेलचेल, खाणं-पिणं, सगळी छावणी लग्नात मग्न. शाहिस्तेखानाची केवढीही टोलेजंग लग्न मोहीम. अन समोर दक्षिणेकडे अवघ्या 50 किलोमीटरवर एक ढाण्या वाघोबा जबडा पसरून झेप घेण्यासाठी पुढचे पंजे आपटीत होता. त्यांचं नाव होतं शिवाजी राजा. शाहिस्तेखानाचं हे काय चाललं होतं? तो शिवाजी राजांसारख्या महाभयंकर कर्दनकाळावर मोहीम काढून आला होता की आपल्या पोरापोरींची छावणीत लग्न लावायला आला होता? या खानाला विवेकशून्य, बेजबाबदार आणि चंगळबाज म्हणू नये तर काय म्हणावं? त्याला शिवाजी राजा समजलाच नाही. त्याला गनिमी कावा उमजलाच नाही. त्याला इथला भूगोल कळलाच नाही. आता या मोगली चैनी पुढे बेचैन शिवाजी राजांचा आपण अभ्यास करावा. वास्तविक पुण्यात आल्यापासून एका चाकणशिवाय शाहिस्तेखानानं काय मिळवलं? काहीही नाही. हा 3 वर्षाचा हिशोब. अन आता मुलीचं अफाट खर्चाचं लग्न. पुढं काय झालं ते मी सांगतोच. पण आपल्याला ते आधीच माहितीच आहे की शाहिस्तेखानाची प्रचंड फटफजिती. एक मात्र सांगितलं पाहिजे. खानानं स्वराज्याचं, त्याने कब्जात घेतलेल्या भागाचं फार नुकसान केलं. लूटमार, स्त्रियांची बेअब्रू, मंदिरांची नासधूस, खेड्यापाड्यांचा विध्वंस. मात्र आश्चर्य वाटतं की पुण्यात तो जिथं राहत होता त्या लाल महाल वाड्याच्या अगदी जवळच असलेल्या कसबा गणपती मंदिराला त्यानं उपद्रव दिला नाही. आळंदी, चिंचवड, देहू, थेऊर इत्यादी देवस्थानांनाही त्याने त्रास दिला नाही. शाहिस्तेखानचे मूळ नाव अबू तालिब. तो इराणी होता. मिर्झा अमीर उल उमरा हैबत जंग नवाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचं पदव्यासकट नाव. तो औरंगजेबाचा मामा होता. शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेब बादशहाची दुसरी प्रतिमाच, असं त्याचं वर्णन एका मराठी बकरीत आहे. पण औरंगजेबातला एकही सद्गुण या मामात दिसत नाही. खानाकडचा लग्न सोहळा प्रचंड थाटामाटात 2-3 आठवडे चालू होता. या संपूर्ण छावणीच्या अवस्थेची माहिती महाराजांना राजगडावर समजत होती. त्यांच्या मनात काहीतरी आपल्या बौद्धिक करामतीचा उटपटांग डाव ते खानावर टाकू पाहत होते. याच वेळी त्यांनी सोनू विश्वनाथ डबीर या आपल्या वयोवृद्ध वकिलांना पुण्यास खानाच्या भेटीसाठी पाठवावयाचे ठरवले आणि पाठवलेही. पण खानाने सोनू विश्वनाथांची भेट घ्यावयाचेच नाकारले, टाळले. पूर्वी अफझल खान, सिद्दी जोहर, कारतलब खान यांची या मराठी वकिलांनी कशी दाणादाण उडवली हे त्याला नक्कीच माहिती होतं.
तसे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून असेल, पण त्याने भेट नाकारली म्हणजे परीक्षेला बसायलाच नको, म्हणजे मग नापास होण्याची अजिबात भीती नसते. सोनू विश्वनाथ राजगडास परत आले. काही घडलेच नाही. त्यामुळे या महाराजांच्या डावाचा उलगडा इतिहासाला होत नाही. महाराजांचं हेरखातं अत्यंत सावध आणि कुशल होतं. बहिर्जी नाईक जाधव, वल्लभदास गुजराती, सुंदरजी प्रभूजी गुजराती, विश्वासराव, पण गुप्त रीतीने वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे होती. परदरबारात राजकीय बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकील एक प्रकारे गुप्तहेरच होते. मुल्ला हैदर, सखोजी लोहकरे, कर्माजी, रघुनाथ बल्लाळ कोरडे आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यात वकील म्हणून जात होती. पण तेवढीच हेरागिरीही करताना ती दिसतात. पण आणखीन एक उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणात ओझरते दिसते. लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचे काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा. लाल महालात घडणाऱ्या अनेक घटना अगदी तपशिलाने महाराजांना समजत होत्या, हे आपल्या सहज लक्षात येते. शाहिस्तेखानाच्या ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या, त्या प्रत्येक स्वारीत शिवाजी राजांनी अत्यंत त्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या. हे या मराठी हेरागिरीचेही यश आहे. अफाट समुद्रावरून तर हेरागिरी करणं किती अवघड. मराठ्यांनी सागरी हेरागिरीही फत्ते केली आहे. आता तर महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच एका मध्यरात्री छापा घालणार होते. 1.25 लाख फौजेच्या गराड्यात असलेला लाल महाल पूर्ण बंदोबस्तात होता. खानाने या महालाच्या दालनात काही फरक केले होते. म्हणजे बांधकामे केली होती. कुठे भिंती घातल्या होत्या, कुठे दरवाजे बांधकामाने चिणून बुजवून टाकले होते. जनान्याचे भाग, मूत्रपाकखाना, पुरुषांच्या खोल्या, इतर खोल्या, त्यावरील पहाऱ्यांच्या व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी लाल महालाबाहेर कोणाला तपशीलवार समजणे सोपे नव्हते. पण महाराजांनी जो लाल महालावर छापा घालण्याचा बेत केला, तो अगदी माहितगारी असलेल्या कोणा मराठी हेरांच्या गुप्त मदतीनेच. जर अधिक माहिती ऐतिहासिक नव्या संशोधनाने उपलब्ध होईल, तर हे मराठी हेरखात्यांच्या कर्तबगारीवर छान प्रकाश पडेल. आज मराठ्यांना मिळालेल्या यशाचा तपशील लक्षात घेऊन हेरांचे कर्तृत्व मापावे लागते आहे. हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. तो अखंड, उघडा आणि सावधच असावा लागतो. शिवकाळातील हेरखाते हे निर्विवाद, अप्रतिम होते. हेर पक्का स्वराज्यनिष्ठ असावाच लागतो. तो जर परकीयांशी देवाणघेवाण करू लागला, तर नाश ठरलेलाच असतो. हेर अत्यंत चाणाक्ष, बुद्धिवान आणि हरहुन्नरी असावा लागतो. कारवारच्या मोहिमेत मराठी हेरांनी उत्तम कामगिरी केली, पण एका हेराकडून कुचराई आणि चुका झाल्या. महाराजांनी त्याला जरब दाखवलीच. आता महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच झडप घालून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचा विचार करीत होते. ही कल्पनाच अफाट होती. 1.25 लाखाची छावणी, त्यात बंदिस्त लाल महाल, त्यात एका बंदिस्त दालनात खान, अन त्याला गाठून छापा घालायचा. पण असं अचाट धाडस महाराजांनी आखले. महाराजांचे सारेच सैनिक तरबेज होते, पण त्यात पुन्हा अधिक पटाईत असे जवान महाराजांपाशी होते. त्यांचे प्रत्युत्तर लाल महालाच्या छाप्यात येते. ही संपूर्ण मोहीम मुख्यतः हेरांच्या करामतीवर अवलंबून होती. पण या लाल महालचा अभ्यास महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांनिशी इतका बारकाईने केला आहे की आपले मन या 21व्या शतकाच्या वेशीत थक्क होऊन जाते. या गनिमी छाप्यासाठी महाराजांनी वेळ निवडली मध्यरात्रीची. मराठ्यांचे बहुसंख्य छापे रात्रीच्या अंधारातलेच आहेत. लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली. पुढच्या उजाडत्या चैत्र शुद्ध नवमीस प्रभू राम जन्मास येणार होते, म्हणजेच रामनवमी. याच महिन्यात मोगलांचे पवित्र रोजाचे उपवास सुरू झाले होते. छाप्याच्या रात्री 6वा रोजा होता. आकाशातला चंद्र छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता. मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार, हा अंदाज खरा ठरणार होता.
खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबात हीच स्थिती असणार. शिवाय दिवस उन्हाळ्याचे. शेजारीच असलेल्या मोठ्या नदीला पाणी जेमतेमच असणार. छापा घालून झटकन ही नदी ओलांडून भांबुर्ड्याच्या भागात आपल्याला पसार होता येणार आणि अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पोहोचता येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी ही योजना आखली. छाप्यातल्या मावळ्यांनी कसे कसे, कुठे कुठे, काय काय करायचे ते अगदी निश्चित केलेले होते. संपूर्ण तपशीलच इतका रेखीव आहे की ही लाल महालाची योजना 8-10 वेळा महाराजांनी राजगडावर तपासून पाहिली होती की काय असा दाट तर्कच नव्हे, खात्री होती. कारण जे घडले ते इतके बिनचूक घडले की असे घडणे कधीही ऐत्या वेळेला होत नसते.